मनसेच्या शाखांचं उद्घाटन करण्यासाठी अमित ठाकरे जे आहेत ते नेरूळमध्ये नवी मुंबईमध्ये आलेले होते आणि त्याच वेळेला मनसेचे नेते गजानन काळे यांनी त्यांना माहिती दिलेली होती की शिवरायांचा पुतळा जो पूर्णपणे तयार झालेला आहे मात्र त्याला झाकून ठेवण्यात आलेला आहे। 4 महिन्यांपासून त्याचं अनावरण जे आहे ते झालेलं नाही आणि ही गोष्ट कळल्यानंतर अमित ठाकरे जे आहेत ते या ठिकाणी आले आणि त्यांनी अनधिकृतपणे याचं अनावरण केलेलं होतं आणि याच प्रकरणी त्यांच्यावर जो आहे तो गुन्हा दाखल झाला। यावेळेला त्यांच्यासोबत असलेल्या 70 मनसैनिकांवर सुद्धा पोलिसांकडून गुन्हा दाखल करण्यात आलेला होता, कारण हा पूर्ण पुतळा जो आहे तो कापडाने झाकून ठेवण्यात आलेला होता। तो कापड काढण्यात आला, त्याच्यानंतर महाराजांच्या पुतळ्याला दुग्धाभिषेक करण्यात आलेला होता आणि त्याच्यानंतर अनावरण जे आहे ते करण्यात आलेलं होतं। ज्या वेळेला पोलिसांकडून या प्रकरणाच्या नोटीस म्हणजे जो गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे त्याची नोटीस देण्यासाठी शिवतीर्थवर पोलीस गेलेले होते, त्यावेळेला अमित ठाकरेंनी ती नोटीस स्वीकारण्यास मनाई केलेली होती, नकार दिलेला होता आणि त्यांनी यावेळेला असं म्हटलं की मी स्वतः पोलीस स्थानकामध्ये येऊन ही नोटीस जी आहे ती स्वीकारेन, ती घेईन आणि त्यानुसार अमित ठाकरे आज नवी मुंबईमधल्या नेरूळमध्ये या ठिकाणी पोहोचलेत। मात्र पोलीस स्थानकामध्ये जाण्याच्या अगोदर याच ठिकाणी येत ते छत्रपती शिवाजी महाराजांना सुरुवातीला अभिवादन करतील, ज्या प्रकरणी त्यांच्यावर गुन्हा दाखल झाला या पुतळ्याच्या अनावरणाप्रकरणी। त्यामुळे या पुतळ्याचं पुन्हा एकदा ते अभिवादन करतील आणि त्यानंतर ते पोलीस स्थानकामध्ये जाणार आहेत। प्रतिक्रिया त्यावेळेला त्यांच्याकडून जी देण्यात आलेली होती ती अशी होती की राजकीय जीवनामधला हा पहिलाच गुन्हा त्यांच्यावर दाखल जो करण्यात आलेला आहे तर आनंद आहे, कारण छत्रपती शिवाजी महाराज हे महाराष्ट्राचं आराध्य दैवत आणि त्यांचा पुतळा झाकून ठेवण्यात आलेला होता। कोणाकडे वेळ नाही, त्याच्यामुळे त्या पुतळ्याचं अनावरण होत नाही आणि त्याच्यामुळे त्या पुतळ्याचं अनावरण आमच्या हस्ते झालं आणि हा पहिला राजकीय आयुष्यामधला गुन्हा जर छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याचं अनावरण केल्यामुळे होत असेल तर आपल्याला त्याच्यामध्ये आनंद आहे, असं अमित ठाकरेंनी प्रतिक्रिया जी आहे ती या ठिकाणी दिलेली होती। या घटनेकडे राजकीय दृष्ट्या सुद्धा पाहिलं जात आहे, कारण आगामी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर प्रत्येक पक्ष जो आहे तो तयारी करतोय। त्याच अनुषंगानं मनसेच्या शाखा सुद्धा या ठिकाणी शाखांचं उद्घाटन सुद्धा मागच्या आठवड्यामध्ये करण्यात आलेलं आहे। मनसेचे नेते गजानन काळे जे नवी मुंबईतून येतात, जी मनसेची नवी मुंबईमधली बाजू जी आहे ती सातत्यानं लावून धरतात आणि गजानन काळे यांच्याकडून सुद्धा तशी प्रतिक्रिया जी ती देण्यात आलेली होती की आज अमित ठाकरे जे आहेत ते दुपारी 1च्या दरम्यान नेरूळमध्ये पोहोचतील, छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याला अभिवादन करतील आणि त्यानंतर ते पोलीस स्थानकात जाणार। अमित ठाकरे आपल्याला दृश्यांमध्ये या ठिकाणी दिसत आहेत, फेटा त्यांना बांधण्यात आलेला आहे। काही वेळापूर्वीच त्यांचं आगमन झालं, त्याच्यानंतर त्यांना फेटा बांधण्यात आलाय। आता अमित ठाकरे हे छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याला अभिवादन करण्यासाठी पुढे येत आहेत। यावेळेला मनसेकडून एक मोठं शक्ती प्रदर्शन जे आहे ते केलं जात आहे, कारण मुंबईमधले सर्व विभाग अध्यक्ष अमित ठाकरे यांच्यासोबत शिवतीर्थपासून ते नवी मुंबईमधल्या नेरूळमधल्या या छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्यापर्यंत मोठं शक्ती प्रदर्शन करत अमित ठाकरे यांच्यासोबत आलेले आहेत। मुंबईमधले सर्व मनसेचे विभाग अध्यक्ष यावेळेला अमित ठाकरे यांच्यासोबत आहेत, संदीप देशपांडे त्यांच्यासोबत आहेत, नेते जे आहेत ते त्यांच्यासोबत आहेत, कायदेतज्ञ यावेळेला अमित ठाकरे यांच्या सोबत आहेत, कारण पोलीस स्थानकामध्ये ज्यावेळेला ते जातील नोटीस स्वीकारतील। ही दृश्य जी आहेत आपण या ठिकाणी पाहताय। त्याला अभिवादन करण्यासाठी पोहोचलेले आहेत। अमित ठाकरे यांच्या स्वागतासाठी मोठ्या प्रमाणात मनसैनिकांनी गर्दी जी आहे ती गर्दी मोठ्या प्रमाणात गर्दी जी आहे ती गर्दी मनसैनिकांच्या वतीनं करण्यात आलेली आहे, कारण की वतीनं जे आहे ते मोठं शक्ती प्रदर्शन या ठिकाणी केलं जात आहे। अमित ठाकरे मुंबईवरून निघाल्यापासून ते नेरूळपर्यंत पोहोचण्यापर्यंत मिळालं होतं आणि आता ज्या ठिकाणी झाला त्याच पुतळ्याच्या ठिकाणी अमित ठाकरे पोहोचल्याचं आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळतंय। मनसैनिकांनी मोठ्या प्रमाणात गर्दी केलेली आहे, त्याचसोबतच त्यांचं ढोल ताशाच्या गजरात आणि डीजेच्या माध्यमातून मोठ्या प्रमाणात स्वागत करण्यात येतंय। संपूर्ण वातावरण जे आहे ते भगवमय झाल्याचं आपल्याला पाहायला मिळतंय। मनसेच्या वतीनं ठिकठिकाणी अमित ठाकरे यांचं जे आहे ते स्वागत करण्यात आल्याचं आपल्याला पाहायला मिळालं।
अमित ठाकरे यांच्यासोबत सर्व मनसैनिक या ठिकाणी उपस्थित आहेत. मनसेचे सर्व नेते जे आहेत ते या ठिकाणी पोहोचल्याचं आपल्याला पाहायला मिळतंय. मागच्या आठवड्यामध्ये ज्या पद्धतीने अमित ठाकरे या ठिकाणी आले होते आणि त्यांच्यावरती अनधिकृतपणे महाराजांच्या पुतळ्याचं अनावरण केलं असा ठप्पा जो आहे तो ठेवण्यात आला आणि त्यानंतर त्यांच्यावरती गुन्हा देखील दाखल